आज मी भरल्या कांद्याची रेसिपी शेअर करणार आहे। भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर सुद्धा खायला खूप छान लागते ही रस्सा भाजी। जसं आपण भरलं वांगं करतो तसंच भरल्या कांद्याची ही रेसिपी। तुम्ही कधी केली आहे का कांद्याची भाजी? केली नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। हिवाळ्यात खाण्यासाठी तर अतिशय उत्तम आहे ही रस्सा भाजी। व्हिडिओ बघा आणि तुम्ही सुद्धा करून खाऊन बघा आणि इथे अभिप्राय द्यायला अजिबात विसरू नका। तर स्वरूप छंदगालामध्ये आपल्या साऱ्यांचं स्वागत आहे। या चॅनेलवर तुम्हाला खूप काही बघायला मिळेल आणि म्हणूनच हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि जे व्हिडिओ आवडतील ते लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा। चला तर मग लगेचच चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा। आपण आपल्या रेसिपीकडे येऊ। तर हे मी असे मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। जसं आपण भरल्या वांग्यासाठी वांगं घेतो ना, अगदी छोटं पण नाही आणि खूप मोठं पण नाही, असेच कांदे निवडायचे। हे कांदे निवडून त्यानंतर आपल्याला त्याचं मूळ काढायचं आहे आणि वरचा देठ काढायचा आहे आणि वांग्यासारखीच इथे चार बाजूने आपल्याला छेद देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीनं कापून घ्यायचं। कांदे थोडेसे धुवून घ्यायचे, म्हणजे जे डोळ्यात पाणी येण्याचा प्रॉब्लेम असतो तर ते खूपच कमी प्रमाण होतं, डोळ्यात पाणी येत नाही। आता इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि हे सुकं खोबरं घेतलं आहे भाजून। काजू घेतलेले आहेत आणि तीळ घेतले आहेत भाजून। भाजलेले तीळ, भाजलेलं सुकं खोबरं, काजू आणि हे ओलं खोबरं असं सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता हे जे भाजलेलं साहित्य आहे ते मिक्सरमध्ये आपल्याला व्यवस्थित भरडून घ्यायचं आहे। त्याच्याबरोबर मी हे ओलं खोबरं पण घालते आहे। नारळ फोडल्यानंतर तो खवायलाच पाहिजे अशी काही गरज नाही आहे। मिक्सरला लावायचं असतं त्यावेळेला असे आपण तुकडे काढून खोबऱ्याचे वापरू शकतो। भाजलेले दाणे घातलेत थोडे। या सगळ्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनिवडीनुसार। तुम्हाला खोबरं आवडत असेल तर जास्त प्रमाणात घ्या, शेंगदाणे जास्त आवडत असतील तर शेंगदाणे जास्त घ्या। इथे चिंचेचं पाणी पण घेतलं आहे आणि गूळ घेतला आहे। तर हे सगळं मी भरडून घेतलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये गूळ घातला आणि हे चिंचेचं पाणी घातलं आहे। तर हे सगळं पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे। हे या पद्धतीनं। आणि आता यामध्ये चणा डाळ भाजलेलं पीठ, म्हणजे चणा डाळ भाजली आणि मिक्सरला लावून कोरडीच पीठ करून घेतलं। तर असं पीठ घेतलं, त्यामध्ये तिखट गोडा मसाला घातला आहे आणि याच्यात आता मीठ घालायचं। हे सगळं छान मिक्सरला लावून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पुन्हा वेगळ्या पातेलीमध्ये वाडग्यात मिक्स करायची गरज नाही। आणि या कांद्यांमध्ये हे सगळं भरून घेतलं आहे आणि जो हा मसाला शिल्लक राहिलेला आहे तो आपल्याला नंतर भाजीत या वापरायचा आहे।
तर इथे तेल गरम करून त्यात मोहरी घातली, हिंग घालूया, आता यामध्ये हळद आणि आता हे भरलेले जे कांदे आहेत ते यामध्ये घालून छान परतून घ्यायचे. या रस्सा भाजीसाठी थोडंसं तेल जास्तच वापरायचं, म्हणजे नेहमी आपण जेवढं कमीत कमी तेलात स्वयंपाक करतो तर या भाजीसाठी आपल्याला कांदे परतायचे आहेत, म्हणून किंचित थोडं जास्त तेल घ्यायचं. कांदा परतून घ्यायचा आणि याच्यावर झाकण ठेवायचं. पाच मिनटं वाफेवर ठेवायचं. पुन्हा उघडून बघायचं. पुन्हा हे कांदे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. थोडंसं वरखाली हलवल्यामुळे सगळ्या बाजूने कांदा भाजला जातो. तर या पद्धतीनं आपल्याला पुन्हा पुन्हा कांदा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या सगळ्या ज्या कांद्याचे पदर असतात ते छान मऊ होतात. असा कांदा मऊ झाला की त्यामध्ये उरलेला मसाला घालायचा आणि मसाला पण ह्याच्यात परतून घ्यायचा. हा मसाला तेलावर छान खमंग भाजून घ्यायचा. आणि पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं. मिक्सरच्या भांड्यात असलेला सगळा मसाला मी याच्यात घालतेय. अगदी सुरुवातीला कांद्यामध्ये जो भरलेला होता तो आपण परतून घेतला आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यातला आपण सगळा मसाला याच्यात घातलेला आहे. आता पुन्हा 5 मिनटं झाल्यानंतर हे चेक करायचं. सगळं व्यवस्थित पुन्हा पुन्हा परतून घ्यायचं. छान भाजला जातो. आता यावर मी मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मग याच्यामध्ये ओतलं आहे, जेणेकरून जो चिकटलेला मसाला होता तो सगळा भाजीत घातला आहे. तर आता हा मसाला आणि कांदा असं दोन्ही आपण शिजवून घ्यायचं. यामध्ये सुरुवातीलाच मसाल्यामध्ये चिंचगूळ घातलेला आहे आणि गोडा मसाला वगैरे घातलेला आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये आणखीन ॲडिशनल काहीच घालायची गरज नाही आहे. आता हे छान आपल्याला कांदा आणि मसाला शिजवून घ्यायचा आहे. याच्यात आपण चिंच वापरतोय, त्यामुळे शक्यतो स्टीलचं भांडं वापरायचं. रस्सा खूप जाड वाटला तर तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घाला. आम्हाला खोबरं जास्त आवडतं म्हणून याच्यामध्ये खोबरं जास्त वापरलं आहे. तुम्हाला एवढं आवडत नसेल तर कमी केलं तरी चालेल. आपला रस्सा बऱ्यापैकी शिजून झालेला आहे. आता फक्त चेक करायचं आहे की कांदा शिजलाय की नाही व्यवस्थित. त्याचं एखादं
बाहेरचं साल निघतं, तर ते आपण बाहेर ताटात काढून चेक करू शकतो शिजलंय की नाही. पोळीबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी ही भाजी मस्त लागते. तुम्हाला झणझणीत हवं असेल तर त्या प्रमाणात तिखट वापरा. हे आता मी एका ताटात घेते काढून आणि चेक करते. आपला कांदा शिजलेला आहे. मला हा रस्सा थोडासा दाटसर वाटतोय, म्हणून मी यात पाणी घालते. आपण भात सुद्धा या रश्श्याबरोबर जेवू शकतो. अशा पद्धतीनं तुम्ही पण करून खाऊन बघा.